न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून 27 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षण परिषदेसाठी मनपाच्या सर्व शाळांतील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी 100% उपस्थित राहण्याचे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते। मात्र या परिषदेत येताना मनपाच्या प्राथमिक शाळा दुपारच्या सत्रात म्हणजेच 12 ते 3 या वेळेत सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश असताना जुन्या नाशकातील शाळा क्रमांक 42 आणि 37 मधील शाळा चालकांनी थेट शाळांना सुट्टी देऊन परिषदेस उपस्थिती लावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। शाळांना सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी दिनांक 27 डिसेंबर रोजी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। महाकवी कालिदास कला मंदिर सभागृहात सकाळी 8 ते 11 या वेळेत ही परिषद पार पडली। नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे परिषदेत मार्गदर्शन करणार होते। त्यासाठी मनपा शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी BT पाटील यांनी सर्व शाळांना एक पत्र काढून सर्वांनी बैठकीच्या ठिकाणी सेल्फी लॉग इन करून बैठक संपल्यानंतर शाळेत जाऊन शाळा सुटल्यानंतरही सेल्फी लॉग आउट करणे बंधनकारक राहील असे आदेश होते। कार्यक्रमाच्या दरम्यान मनपाच्या प्राथमिक शाळा दुपारच्या सत्रात म्हणजेच 12 ते 3 या वेळेत चालू ठेवावी अशी महत्त्वाची सूचना दिलेली असताना जुन्या नाशकातील मुलतानपुरा येथील शाळा क्रमांक 42 आणि 37 येथील मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांनी परिषदेच्या दिवशी शाळा सरसकट बंद ठेवल्या होत्या। या धक्कादायक प्रकरणानंतर शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। या प्रकरणानंतर बेजबाबदार मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।